मी आहे रोहिणी कदम। वेलकम टू माय चॅनल। तर प्राणायामाच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण ॲब्डोमिनल ब्रीदिंग आणि त्याचे उपयोग पाहिलेले आहेत। तर या भागामध्ये आपण चेस्ट ब्रीदिंग बघणार आहोत। त्याचे प्राणायामाचे उपयोग सर्वतः सेम आहेत, सारखेच आहेत। प्राणायाम हा शरीरासाठी फायदेशीरच आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। तर या प्राणायामासाठी तुम्ही कोणत्याही सुखासनात बसू शकता। स्वस्तिकासन, सुखासन, वज्रासन, पद्मासन यापैकी कोणत्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये तुम्ही बसू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवा की आपली पाठ ही नेहमी ताठ राहिली पाहिजे। त्यासाठी तुम्ही भिंतीचा आधार देखील घेऊन आपली पाठ ताठ ठेवू शकता। हा प्राणायाम तुम्ही झोपून देखील करू शकता। नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते देखील मी सांगणार आहे। सर्वप्रथम आज आपण प्राणायाम बसून कसा करायचा ते बघूया। तर त्यासाठी आपला उजवा हात हा छातीवरती ठेवा। यामध्ये ओठ हे देखील बंद ठेवायचे आहे आणि नाकावाटे स्लो आणि डीप श्वास घ्यायचा आहे। सावकाश आणि खोलवर श्वास घ्यायचा आहे। पूर्ण छाती फुगवा। आता सावकाश आणि दीर्घ श्वास सोडा। पूर्ण छाती ही आपली आत गेली पाहिजे। वन मोर टाइम। पूर्ण दीर्घ आणि स्लो श्वास घ्या। छाती फुगवा। सावकाश, स्लो, दीर्घ श्वास सोडा। हा प्राणायाम करत असताना श्वास आपल्या शरीरामध्ये आपण कसा घेतो, नाकावाटे आपल्या शरीरात श्वास कसा जातो हे व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे। श्वास सोडल्यानंतर किंवा सोडताना देखील श्वास आपण शरीरामधून नाकावाटे बाहेर कसा सोडतो हे व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे। प्रत्येक प्राणायाम करताना हे लक्षातच घ्यायचं आहे की आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या श्वासाकडे पाहिजे, तरच त्या प्राणायामाचा तुम्हाला फायदा घेता येईल, अन्यथा नाही। चला अजून करूयात आपण। उजवा हात छातीवरती ताठ बसा। खांदे रोल करून पाठीमागे, पाठ पूर्णतः ताठ ठेवा। इनहेल, श्वास भरा। छाती फुगवा। जाणीवपूर्वक आपण छाती इथे फुगवायची आहे। एक्झेल, सावकाश श्वास सोडा। इनहेल, छाती भरा। एक्झेल, छाती आतमध्ये। इनहेल, छाती भरा। एक्झेल, पूर्ण श्वास बाहेर सोडा। अजून एक, श्वास आपण घेत असताना आपल्या शरीरामध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची आहे आणि एक्झेलद्वारे आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर सोडायची आहे। या सगळ्या गोष्टींचा तुम्ही प्राणायाम करत असताना व्यवस्थित लक्षपूर्वक करायचं आहे, तरच तुम्हाला या गोष्टींचा किंवा या प्राणायामाचा शरीरासाठी फायदा होईल। मला वाटतं तुम्हाला हा प्राणायाम कसा करायचा ते डेफिनेटली लक्षात आलं असेल। तर चला तर मग आपण आता इथे थांबूया।